हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला सुचत नसेल की भाजीला काय बनवायचं तर बनवा या पद्धतीची झणझणीत आणि चटपटीत अशी भाजी। त्यासाठी 1 चमचा तेल वापरून त्यामध्ये कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आपण इथे मसाला तयार करत आहोत, त्यामुळे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा खसखस घालायची आणि छान परतून घ्यायचे। सोबतच 7 ते 8 शेंगदाणे घेतले आणि 1 चमचा मगज बी घेतली, म्हणजेच टरबूजांच्या बिया घेतलेल्या आहेत, असतील तर नक्की वापरा। याला छान असं तेलावरती परतून घ्यायचा मसाल्याला। आता इथे 1 चमचा भरून सुक्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे। जर तुमच्याकडे सुकं नारळ असेल तर अगोदर कांदा परततानाच यामध्ये वापरावं। आता इथे कढीपत्ता आणि कोथिंबीर घ्यायचं आणि छान असं फ्राय करून घ्यायचं तेलावरती। मसाला शिजवून घ्यायचं, गॅसची फ्लेम बंद करून थंड होण्यासाठी एका साईडला ठेवायचं। आणि आता इथे छान असा मसाला तयार करायचा आहे। छान वाटण तयार झालं। आता एका पॅनमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं। मी इथे 3 चमचे तेलाचा वापर केलेला आहे। आता यावरती गोल्डन होईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा। सोबतच आपण मसाला तयार केला होता तो यावरती छान असा परतून घ्यायचा आहे। सोबतच इथे आले लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालायची। जर ही पेस्ट नसेल तर मसाल्यामध्येच तुम्ही अद्रक आणि लसूण बारीक करून घेऊ शकता। मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे। सोबतच यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा, फ्लेवर खूप अशी छान येते। पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला वापरायचा आहे। मसाला छान शिजू द्यायचं। मसाला छान असा शिजला की पाव चमचा हळद वापरायची आहे। 1 चमचा भरून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं। मसाला खूप छान असा शिजू द्यायचा, म्हणजे खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी। थोडं मला इथे तिखट कमी वाटलं तर मी आणखी तिखट वापरते। तेल सुटेपर्यंत मस्त असा मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला छान शिजला की यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे। 1 अख्खा टोमॅटो छान असा बारीक करून घेतलेला होता, याला सुद्धा तेलावरती परतून घ्यायचा आहे। सर्व मसाला खूप छान असा शिजला गेलेला आहे, तेल सुटलेला आहे मसाल्याला। आता यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं आहे आणि मी ते गरम पाण्याचा वापर केलेला आहे, यामुळे भाजीला टेस्ट खूप छान अशी येत असते। आता यावरती झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे छान असं। आपण इथे शेवभाजी तयार करत आहोत। आता यावरती कोथिंबीर भुरकवायचं आहे। ग्रेव्ही छान तयार झालेली आहे, शिजलेली आहे। वाटीभर शेव यामध्ये घालायचा, भरपूर असा कोथिंबीर घालायचा आणि गॅसची फ्लेम बंद करून झाकून याला 5 मिनिटांसाठी ठेवायचं। मस्त अशी झणझणीत भाजी तयार झालेली आहे। भाजीला काही नसेल, सुचत नसेल तर ही भाजी बनवा, खूप आवडेल। भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत मस्त वाटते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।